उर्दूचा सर्वश्रेष्ठ लेखक आहे प्रेमचंद. आणि जसं रामप्रसाद बिस्मिल उर्दू मधनं लिहितो, अशफाकुल्ला खान पण उर्दू मधनं लिहितो. आणि मग आतापर्यंतच्या सगळ्या सिनेमांना आदर्श ठरणारी जी गझल आहे रामप्रसाद बिस्मिलची, सरफरोशी की तमन्ना हब हमारे दिल में है, देखना है जोश कितना बाजुए कातिल में है, रहे रवे राहे मोहब्बत रहना जाना राह में, लज्जते सहरा नबर्दी दूरी ये मंजिल में है, वक्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमा, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है. आपण का आज एकत्र आलेलो आहे? म्हणजे शाळेतल्या पोरांनी झेंडा वंदन करायचं, घरी येऊन जिलेबी खायचं, एवढा स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात आलंय म्हणून आम्ही आलेलो आहे. हा देश घडतो, हा देश जगतो, हे जग जगतं ते राबणाऱ्यांच्यामुळं. राजकारण्यांच्यावर जग जगत नसतं, राबणाऱ्यांच्यामुळं. जे लोखंड वाकवतात, लोखंड तापवतात, लोखंड तापतात, जे रस्ते तयार करतात, जे तळी काढतात, जे सेवा करतात. आणि यामध्ये जर कुणी धर्माच्या नावानं या देशाला कलंक लावत असेल तर पुन्हा एकदा स्वातंत्र्य युद्धासाठी आपल्याला तयार राहावं लागेल. मी सुरुवातीला म्हटलं की या जमिनीमध्ये जे रक्त आहे ते सगळ्या धर्माच्या लोकांचं आहे. दिल्लीला जर कधी गेलात तर इंडिया गेटला जायचं, एक मोठा स्तंभ आहे, त्याच्यावर 1857 मध्ये मेलेल्या सर्व हुतात्म्यांची यादी आहे, सब शहीदों की. त्याच्यामध्ये 80% मुसलमान आहेत, 20% हिंदू आहेत. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचे प्रमुख होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली राणी लक्ष्मीबाई लढल्या, तात्या टोपे लढले, नानासाहेब पेशवे लढले. त्याचं नाव काय आहे? बहादूर शाह जफर. आणि तो मरताना मंडालेमध्ये मरतो आणि म्हणतो कि मैं वो बदनसीब बादशाह हूं, मुझे 2 गज जमीन भी न मिली कोई यार में. हम अहले जुबा ना हो सही, अहले वतन तो है, और वतन परस्ती हर एक के खून में है. इथल्या भटक्या विमुक्तांच्या, इथल्या आदिवासींच्या, इथल्या ओबीसींच्या, इथल्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या माणसांच्या, इथल्या मुस्लिमांच्या, सगळ्यांच्याच त्याच्यामध्ये. या देशामध्ये आम्ही का आहे? एक देश वेगळा झाला पाकिस्तान, तो ज्यांना मान्य नव्हता वेगळं होणं, आणि मादरे वतन हिंदुस्थानसाठी ज्यांना जगायचं होतं ते इथं राहिले, त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणता काय? जे देशभक्त आहेत त्यांना देशद्रोही म्हणतात.